साहेब, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं. नमस्कार, अमर देशमुख. सावली भागवत. डन. उरकून टाकू. नाही नाही, काय उरकून टाकू? उरकायचं बिरकायचं काही नाही. जर तुला उरकायचं असेल तर तुझं शहाणपणा उरक. नियम नंबर 1, स्वतःच्या डोक्याने चालायचं नाही. नियम नंबर 2, स्वतःचा शहाणपणा नाही करायचा. नियम नंबर 3, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही घडेल ते मला संध्याकाळी अपडेट करायचं. आज संध्याकाळी आपण मुलगी बघायला जातोय, कळलं का? रवी, ऍग्रीमेंटवर सही घ्यायची. ॲग्रीमेंट? प्रोफेशनल दिसताय तू. मग पैसे पण व्यवस्थित मिळतील ना? ऍग्रीमेंटवर सही कर, ॲडव्हान्स पण मिळेल तुला. ठीक आहे. काय पुढचा प्लॅन? नियम नंबर 4, आगाऊ प्रश्न विचारायचे नाहीत. सावलीच्या घरची माणसं साधी भोळी आहेत. त्यांना फसवणं सोपं आहे, पण आपण सावध राहायला हवं. एक लक्षात ठेवायचं, काहीही झालं तरी गोष्टी आमच्यापर्यंत येता कामा नयेत. नाही येणार. निघतो. काय वाटतं, हा करेल? करेल. आणि अस्मीचं काय? तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तीही करेल. देवा, बारीक लक्ष ठेवा. सगदेवा, अरे पाहुण्यांना फोन झाला ना बाबा? हो, झाला झाला. ए सगदेवा, आवर पटापटा, पाहुणे येतात इतक्यात. हो, मी सावलं तयार करतीस ना. आवरा, भरा भरा भरा. साऊ, हे पाय, हे घे मोगऱ्याच्या फुलांचा गजरा. तुला आवडतो ना? माळकेसामध्ये तर झाली का तयार? वा, सासूबाई, टीट बीट लावा बरं का जरा. मी म्हणजे एवढं सौंदर्य झेपायला हवं ना. नजर बिजर लागायची कुणाची तरी. काय आवरा आवरा, चला लवकर आवरा आवरा. हो, उशा बिशा नीट लावून घ्या जरा. साऊ, धर केसात माळ. हा, आलेच मी. आय, काय घाया लग्नाची? घाई अशी नाही ग, परवयात आलेल्या पोरीचं योग्य वेळेत लग्न करून तिला तिच्या घरी पाठवावं अशी रीत असते बाळे. आवर, आलेच मी. आओ, मी काय म्हणते, आय मला नाही करायचं लग्न. लग्न नाही करायचंय? तुझी जर इच्छा नसेल तर मग राहू देच.
हे बाबा सगदेवा, तू तरी नाट नको लावू. नाट नाही लावत आहे मी. आणि हो सावली, जगन्नाथजींनी स्थळ आणलं म्हणून तू हो म्हणावं असं काही नाही आहे. आमची काय बी जबरदस्ती नाही तुझ्यावर. पांडुरंग पांडुरंग. अरे सगदेवा असं बोलू नगस. पांडुरंगाच्या मनात बी हेच असेल तर. आणि जगन्नाथजी म्हणाले की मुलाकडची माणसं चांगली आहेत ती. सावलीचं नशीब उघडेल. हो मान्य आहे की माणसं चांगली आहेत, पण असं कुणाच्या दबावाखाली लग्न करणं हे काय मला पटत नाही. हो का? माझ्याशी लग्न करताना कुणाचा दबाव होता हो तुमच्यावर? सांगा ना एकदा. नाव सांगता का? त्या ऍड्रेसच देऊन टाका ना. जाऊन ना जरा भेटतेस त्याला. काय म्हणता? इथं विषय साऊचा सुरू आहे. साऊ, हे बघ साऊ, इथं तुझी मर्जी महत्वाची आहे. तुझ्या मनात जर काही वेगळं असेल ना तर तसं सांग मला. तुझ्या मुलाच्या आयुष्याची दोरी आता माझ्या हातात आहे. हे बघ, आजपासून सावली भागवतचा आवाज भैरवी वझे यांच्याकडे मी गहाण ठेवत आहे. मी अप्पूच्या उपचारासाठी जेवढे पैसे तुम्हाला दिले ते सगळे परत करायचे, तेही व्याजा सकट. काय चूक झाल्या? गुन्हा झालाय, गुन्हा. कुणाला विचारून हिचं लग्न लावायला निघाला होतास? आजपासून सावली सतत माझ्या नजरेसमोर राहील. सांग साऊ, तुझ्या मनात काही वेगळं आहे? बाबा, बाबा, आलं आलं, पाहुणं आलं. मोठी गाडी घेऊन आलं. घ्या, आलं पाहुणं. पांडुरंगारी वासुदेव. चला चला चला, आवरा पटापटा. ए चला आवरा. चल ये. चला 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 चला, आवरा आवरा, बरोबर आवरा. चला. मुलगी कुठे? म्हणजे पद्धत आहे ना अशी की मुलगी चहा पोहे घेऊन येते. मग मुलीची काकू. काकू? नाही हो, काकू नाही. मी मुलीची वहिनी आहे. हो सॉरी सॉरी. येते मुलगी, येते. एकनाथराव, सगळं काही गडबडीत चाललंय कळतंय मला, पण काय करणार, म्हणजे ग्रह संकेतच तसे आहेत. नाही नाही, तुम्ही माझ्या सावलीसाठी एवढा विचार केलाय हेच आमच्यासाठी लय आहे.
नाही नाही एकनाथराव, हे तुमच्या मुलीचं भाग्य आहे. हा बरं, ओळख करून देतो. मुलगा अमर. नमस्कार. आणि त्याचे वडील. नमस्कार. नमस्कार. बरं एकनाथराव, आणखीन एक मुलगा एकुलता एक आहे. हो, इंजिनियर आहे तो. पण त्याचं वागणं बोलणं एकदम साधं सरळ, जमिनीवरचं. लहानपणापासून कष्ट करायची सवय आहे त्याला. मेहनतीनं अभ्यास करून शिकलाय तो. उत्तम पगार आहे आणि पुढे अमेरिकेला जाणार आहे. होय. हो का? अगं बाई, अमेरिका? हो. आपण काय आहे, आमची साऊ आहे ना, गावच्या वेशी बाहेर जाताना मी गोंधळते होती. ते म्हणतात नाही का, सरड्याची धाव. हा. नाही म्हणजे आमची साऊ गरिबीत वाढली, पर स्वाभिमानानं वाढली. कधीच कुठल्या गोष्टीचा हट्ट नाही केला तिनं. जे पदरात पडलं ना ते घोड मानून घेतलं. कधीच कुणाला त्रास दिला नाही. दिलं ते फक्त प्रेम. अहो तेच तर शोधतायत माणसं आजच्या जगात. प्रेमच कुठे मिळत नाही. मला मुलगी पसंत आहे. मला एक विचारायचं होतं. अहो एकनाथराव, असं काय करताय? जे काय बोलायचं स्पष्ट बोला. ते हुंडा बिंडा द्यायची ऐपत नाही माझी. बाबा, चला निघूया. अहो माझं ऐका तर. जे काय आहे ते मी खरं सांगितलंय. माझी सावली हिरा आहे, हिरा. मग हुंड्याचा विषय का? हिरा देताय ना, तेवढंच पाहिजे आम्हाला. आणि हुंड्याचा विषय काढणार असाल तर आम्ही निघतो. चला. शुभम भवतु, शुभम भवतु. झालं तर मग. जगन्नाथजी, आता अजून उशीर करू नका. लवकरात लवकर तारीख काढा. बर. एकट्यालाचीच मर्जी दिसते. पर आता कच खाऊन जमायचं नाही आपल्याला. हो, पण जुळणी कशी काय करायची? केलीच पाहिजे. कानू म्हणते ती बराबर आहे. आता माघार घेऊन चालायची नाही. इट्टण्याला काळजी, तो करेलच काहीतरी सोय. हा ना, त्या पोरानं साऊला होकार देऊन आपल्यावर उपकारच केलेत. नाहीतर तिच्या रंगावरून ऐकून ऐकून कान पार उठून गेले होते. अशीच हाय तशीच हाय, चष्माच घालते, दिसतो का नाही? नकार नकार नकार. पण त्या इट्टलाला दया आली शेवटी. त्यानंच पाठवला असेल त्या अमररावसनी.
आलोच मी. ही तर कीर्तनाची बिदागी. यानं काय होणार आहे? हे ठेवा, आलेच मी. बाबा, मुलाकडच्या लोकांनी आपण काही कमी पडायला देऊया नको. आपण आपला हात मोकळा सोडूया. नाहीतर लग्नात काही रुसवाकुगी झाली तर पुढे जाऊन साऊच्या संसारात अडचण व्हायची. अहो हे पा, अरे देवा, आपल्याकडे एवढंच चांदीचं पैंजण आहे. सोन्या नाण्याचा तर एक तुकडा बी शिल्लक नाही. आणि हे घर बी गहाण टाकलंय. आणि जयंतीकडे काय मागायचं तर ते मला चुकीचं वाटतंय. नको रे बाबा, तिच्याकडनं काय मागू नको. असं बी तिच्या कुठं मनात आहे आपल्या साऊचं लगीन व्हावं म्हणून. मी काय म्हणतो, देवच्या मामाला विचारायचं का? म्हणजे त्याच्यासारखे समधीच नातेवाईक आपल्याला मदत करते. पर थेंबा थेंबानं घागर कवा भरायची? हे बघा, माझ्याकडे एक पर्याय आहे. म्हणजे तुम्हाला पटतोय का बघा. सावलीच्या लग्नासाठी आपलं गहाण असलेलं राहतं घर आपण एकूण टाकलं तर. असं काय बाई, काय बोलतोय? नाही नाही, अहो काय होणार नाही. विठ्ठल हाय ना बसलेला, करेल समजा बराबर. नका काळजी करू तुम्ही. हा, साऊनं भाकऱ्या भाजल्यात, मी ताट घेते वाढायला. तुम्ही दोघं या जेवायला. हा, बाबा, बाबा तुम्ही जास्त विचार करू नका. चला आधी काहीतरी खाऊन घ्या. चला या. चला. तेरा तो बैंड लकी खराब है. विठ्ठला, तूच कर्ता करवीत आहेस. आणि मला माहिती आहे माझ्यासोबत जे काय होतंय ना, ती तुझीच इच्छा आहे.